नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. कथेचं नाव आहे एक अनपेक्षित सत्य. हिजडा. 17 वर्षापूर्वी स्मिता लग्न करून सासरी गेली आणि जानकरांची सून झाली. सासरी घरात सासू सासरे आणि दीर. स्मिता एक खाजगी कंपनीत नोकरीला होती. नवरा सरकारी नोकरीत, सासरे सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले. सासूबाईंनी पण काही काळ सरकारी नोकरी केलेली. एकंदर काय, स्मिता सोडून सर्व सरकारी नोकरदार. त्यामुळे तिच्या खाजगी नोकरीला घरात दुय्यम दर्जाचं स्थान मिळालं. सुरुवातीला दिवस बरे गेले. सुट्टी संपली. नवरा परगावी नोकरीला रुजू होण्यासाठी निघाला. स्मिताला भरून आले. आता आपण एकटे, ही भावना तिला सहन होत नव्हती. पण इलाज नव्हता. थोड्याच दिवसात तिला कळून चुकले होते की आपण फक्त सासू सासऱ्यांच्या सेवेसाठी लग्न करून आणले गेलो आहोत. स्वतःच्या आईवडिलांचा विचार करत स्मिताने सत्य स्वीकारले होते. स्मिताची नोकरी शिफ्टमधली. त्यावेळी फर्स्ट शिफ्ट पहाटे 5:30 ते दुपारी 1:30. सेकंड शिफ्ट दुपारी 1:30 ते रात्री 10. आधीच खाजगी नोकरी आणि त्यात शिफ्ट ड्युटी. त्यामुळे सासू सासरेंना टोमणे मारायला निमित्तच मिळत होतं. फर्स्ट शिफ्ट असली की स्मिता पहाटे 4 वाजता उठून स्वयंपाकाची तयारी करून कामावर निघायची. तुझ्या पहाटे उठण्यामुळे आमची झोप मोड होते, असं सतत तिला फर्स्ट शिफ्ट असली की आठवडाभर ऐकायला लागायचं. पण रात्री झोपताना मात्र सासू सासरे मुद्दाम उशिरापर्यंत TV बघत बसायचे. स्मिताला आता या सगळ्याची सवय झाली होती. तिने करून घेतली होती. पण सेकंड शिफ्ट असली तरी तिला खूप टेन्शन यायचं. कंपनीचा बस स्टॉप घरापासून चालत अर्धा तास लागेल असा होता. दुपारी जाताना काही वाटत नव्हते. वाटेवर असलेल्या रस्त्यावर दुतर्फा दुकानं, गोडाऊन होती. रस्त्यावर दुपारी वर्दळ असायची. पण रात्रीच्या वेळी हाच रस्ता जुगारी आणि बेवड्यांचा अड्डा होता. रात्री बसमधून उतरल्यावर स्मिता जी मान खाली घालून पटपट चालत निघायची, ती घरी आल्यावरच मान वर करायची. तिला सतत जाणवत होते की कोणीतरी बेवडा आपला पाठलाग करत आहे. तो मागे मागे येऊन काहीतरी घाणेरड्या कमेंट करत असे. सासू सासरेंना सांगायची, पण त्यांना त्यात काही विशेष वाटत नव्हतं. सासूबाई म्हणायच्या, तुला एवढा त्रास होत असेल तर नोकरी सोडून दे. परमनंट नोकरी स्मिताला सोडायची नव्हती. एके दिवशी रात्री स्मिता बसमधून उतरली तर तिला काही अंतरावर एक पाठमोरी उंच गोरी बाई तिच्या पुढे चालताना दिसली. चापून चोपून साडी नेसलेली, खांद्यावर पर्स, डाव्या हातात नाजूक घड्याळ, उजव्या हातात साडीला शोभेल अशा बांगड्या, केसांचा सैलसर आंबाडा. स्मिताला बरं वाटलं. चला, कोणीतरी बाई या रस्त्यावर आपल्या सोबत होईल म्हणून स्मिता पटपट चालत त्या बाईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या बाईचा चालण्याचा वेग जास्त असल्याने स्मिताला त्या बाईपर्यंत पोचता नाही आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तसेच घडले. काही केल्या स्मिताला त्या बाईपर्यंत पोचता येत नव्हते. आज स्मिता बसमधून उतरली, पण तिला ती बाई दिसली नाही. रस्त्यावर तिची नजर त्या बाईला शोधत होती. मागे कसला तरी भांडणाचा, मारामारी, शिव्यांचा आवाज आला. तशी स्मिताने मागे न बघता पळत घर गाठलं. दुसऱ्या दिवशी रात्री स्मिता बसमधून उतरली. नेहमीप्रमाणे मान खाली घालून पटपट चालत निघाली. काही अंतर चालून गेल्यावर तिला लक्षात आले, आपल्या मागे कोणीतरी आहे. स्मिताने हळूच वळून पाहिले. तशी स्मिता थबकलीच. घामाने चिंब भिजून गेली. ती बाई होती. स्मिता ज्या बाईपर्यंत पोचायचा प्रयत्न करायची ती बाई नसून एक हिजडा होता. हिजडा, अरे दीदी, डरने का नहीं? मैं रोज तुमको देखती है. कल ही उस बेवड़े को मारा है. अब कोई नहीं तुम्हारा पीछा करेगा. आणि तो निघून गेला. स्मिताला कळत नव्हतं, ज्याला समाज नामर्द म्हणून हिणावतो, आज त्यानेच आपलं रक्षण केले. स्मिताला घरात असलेल्या पुरुषांपेक्षा
त्या हिजड्याचा आधार आणि त्याहीपेक्षा आदर जास्त वाटला. प्रीती बिजेश नाईक. स्वर शब्दांचे. कथा कशी वाटली ते अभिप्राय देऊन जरूर कळवा. धन्यवाद. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.